नमस्कार, मी डॉक्टर संतोष गायकवाड, मानसशास्त्र विभाग प्रमुख RB नारायणराव बोरावके महाविद्यालय श्रीरामपूर। आज आपण FYBA मानसशास्त्र यामधील मानसशास्त्राचे मूलाधार या पेपरमधील प्रकरण क्रमांक 4 व्यक्तिमत्व व बुद्धिमत्ता या प्रकरणामधील बुद्धिमत्तेचे विविध सिद्धांत आजच्या तासाला आपण पाहणार आहोत। या अगोदरच्या तासाला बुद्धिमत्तेची व्याख्या, बुद्धिमत्तेचे वेगवेगळ्या संशोधकांनी सांगितलेले प्रकार आपण पाहिलेले आहेत। बुद्धिमत्तेची व्याख्या पाहत असताना सर्वसाधारणपणे ज्या संशोधकांनी बुद्धिमत्तेच्या व्याख्या केलेल्या आहेत त्यामध्ये प्रामुख्याने आपल्याला असं म्हणता येईल की व्यक्तीमधील वेगवेगळ्या क्षमतांचा समुच्चय म्हणजे बुद्धिमत्ता होय। आणि बुद्धिमत्तेचे प्रकार सांगत असताना थॉर्नडाईक या संशोधकांनी बुद्धिमत्तेचे 3 प्रकार सांगितलेले आहेत। त्यामध्ये अमूर्त बुद्धिमत्ता असेल, यांत्रिक बुद्धिमत्ता असेल, सामाजिक बुद्धिमत्ता असेल। त्याचबरोबर हे या संशोधकाने आनुवंशिक बुद्धिमत्ता, व्यावहारिक किंवा प्रकट बुद्धिमत्ता आणि चाचणीच्या गुणांकानुसार मापन केली जाणारी बुद्धिमत्ता हे 3 प्रकार त्यांनी सांगितलेले आहेत। त्यानंतर स्टर्नबर्ग या संशोधकाने, स्टर्नबर्ग आणि त्यांच्या सहकार्याने अगदी अलीकडच्या कालखंडामध्ये 2001 मध्ये शाब्दिक किंवा भाषिक बुद्धिमत्ता, समस्या परिहारात्मक बुद्धिमत्ता आणि व्यावहारिक बुद्धिमत्ता असे बुद्धिमत्तेचे प्रकार सांगितलेले आपल्याला दिसून येतात। त्याचबरोबर अगदी डॅनियल गोलमन यांनी जी भावनिक बुद्धिमत्तेची संकल्पना अगदी लोकप्रिय केली तो एक बुद्धिमत्तेचा प्रकार। त्याचबरोबर देहान जोहर आणि मार्शल या संशोधकांनी 2000 मध्ये सांगितलेली आध्यात्मिक बुद्धिमत्ता। तर बुद्धिमत्तेचे आपल्याला हे प्रकार सांगता येतील। आज आपण बुद्धिमत्तेचे जे काही विविध सिद्धांत वेगवेगळ्या संशोधकांनी सांगितलेले आहेत त्या सिद्धांताच्या बाबतीत विचार करूयात। यामध्ये प्रामुख्याने स्पियरमनचा बुद्धिमत्तेच्या बाबतीतला सिद्धांत, स्पियरमन या संशोधकांनी बुद्धिमत्तेच्या बाबतीत ते असं म्हणतात की बुद्धिमत्ता जी आहे ती एकूण 2 घटकांनी मिळून बनलेली आहे। त्यामधला पहिला घटक त्यांनी सांगितलेला आहे जी फॉर जनरल म्हणजे सामान्य घटक, आणि दुसरा घटक त्यांनी सांगितलेला आहे यस फॉर स्पेसिफिक म्हणजे विशिष्ट घटक। स्पियरमन या संशोधकाच्या मते की बुद्धिमत्ता ही जनरल एक सामान्य घटक आणि स्पेसिफिक विशिष्ट घटकांनी मिळून बनलेली आहे। आता यामध्ये आपल्याला असं म्हणता येईल की ज्या वेळेला कार्याचे स्वरूप एका ठराविक प्रकारचे असते त्यावेळेस नव्या संबंधाची जाणीव किंवा आकलन गरजेचे नसते, त्यावेळेस आपण साधारणपणे सामान्य घटकांचा वापर करतो आणि एखादं उच्च दर्जाचं काम करायचं असेल त्यावेळेस आपल्याला स्पेसिफिक घटकांची गरज भासते असं त्यांनी म्हटलेलं आहे। यामध्ये एक साधारणपणे आपण असं म्हणूयात की स्पियरमन यांच्या विचारानुसार जनरली स्पियरमन असं म्हणतात की व्यक्तीला सामान्य घटक आणि स्पेसिफिक घटक, विशिष्ट घटक हे दैनंदिन जीवनाची कामं करत असताना किंवा समस्या परिहारात्मक सर्वसामान्य कामं किंवा विशेष कामं करत असताना या 2 प्रकारचे घटक उपयोगी पडतात। त्यानंतर गिलफोर्ट या संशोधकाने मात्र बुद्धिमत्तेच्या बाबतीत बुद्धिमत्ता ही त्रिआयामी किंवा त्रिपरिमिती सिद्धांत असं म्हटलेलं आहे गिलफोर्ट यांनी बुद्धिमत्तेच्या सिद्धांताला। कारण का त्यांनी मानसिक घटकांचे 3 मूलभूत आयाम महत्त्वपूर्ण मानलेले आहेत। तर ते 3 मूलभूत आयाम कोणकोणते आहेत याच्या बाबतीत आपण विचार करूयात। गिलफोर्ट या संशोधकांनी पहिला मूलभूत आयाम जो सांगितलेला आहे तो म्हणजे क्रिया व संक्रिया। संक्रिया म्हणजे विचार करण्याची कृती। ही कृती 5 प्रकारची असते। पहा, गिलफोर्ट या संशोधकांनी पहिले जो मूलभूत आयाम सांगितलेला आहे तो म्हणजे क्रिया किंवा संक्रिया। संक्रिया म्हणजे विचार करण्याची कृती। ही कृती 5 प्रकारची असते। यामध्ये मूल्यांकन, एक दिवसीय विचार, बहुदिवसीय विचार असेल, स्मृती असेल आणि बोधन। त्याचबरोबर दुसरा मूलभूत आयाम त्यांनी सांगितलेला आहे तो म्हणजे आशय किंवा ज्याला आपण माध्यम असंही म्हणतो, ही दुसरी परिमिती आहे। वैचारिक संक्रिया करण्यासाठी आपण ज्या शब्द, प्रतिमा, प्रतीके, चिन्हे यांचा वापर करतो हे या आशयामध्ये अभिप्रेत आहेत।
4 माहितीच्या क्षेत्रामध्ये संक्रियाचे उपयोजन केले जाते. त्यामध्ये मग अभाषिक व चित्रांच्या स्वरूपात असलेला आकृतीयुक्त आशय, प्रतिकात्मक आशय ज्यामध्ये संख्या अक्षरे यांचा अंतर्भाव होतो, अर्थपर किंवा अर्थवाही आशय ज्यामध्ये शाब्दिक विचार व संप्रेषण यांचा अंतर्भाव होतो, व चौथा आहे वर्तनिक आशय ज्यामध्ये व्यक्तीच्या शारीरिक व मानसिक अशा दोन्ही प्रकारच्या कृतींचा अंतर्भाव होतो. अलीकडे असे 5 प्रकारचे मानले जातात: दृश्य, श्राव्य, प्रतिकात्मक, अर्थपर आणि वार्तनिक. आणि तिसरी महत्त्वाची परिमिती जी सांगितलेली आहे ती म्हणजे फलित किंवा ज्याला आपण निष्पत्ती असंही म्हणतो. विचारामधून निर्माण झालेल्या गोष्टी म्हणजे विशिष्ट क्रिया विशिष्ट माध्यमातून किंवा आशयातून घडल्यानंतर निर्माण होणारी निष्पत्ती ही 6 प्रकारची असते. यामध्ये पहिला प्रकार त्यांनी सांगितलेला आहे एकक, ज्यामध्ये माहितीचा एकच घटक असतो. दुसरा प्रवर्ग, ज्यामध्ये समान गुणधर्म किंवा वैशिष्ट्ये असणाऱ्या एककांचा संच असतो. तिसरा आहे संबंध, ज्यामध्ये विविध एककांमधील संबंध सूचित होतात. यंत्रणा व प्रणाली चौथा प्रकार आहे, ज्यामध्ये एककाचे संघटन असते व आंतरक्रिया घडणाऱ्या विविध भागाचे संघटन असते. आणि 5वा परिवर्तन, ज्यामध्ये काही बदल असतो जसे की शब्दातील अक्षरे उलट्या क्रमाने लिहिणे. आणि 6वा जो आहे तो गर्भितार्थ किंवा सूचितार्थ, याला ज्यामध्ये काही भाकीत अंदाज व अपेक्षा असतात. अशा प्रकारे गिलफोर्ट या संशोधकाने मूळ संक्रिया 5, आशय व माध्यम 4 आणि निष्पत्ती 6 म्हणून 5 × 4 × 6 असे 120 घटक गिलफोर्ट या संशोधकांनी सांगितलेले आहेत. म्हणजे त्यांच्या मते की 120 पैलूंची बुद्धिमत्ता ही संकल्पना त्यांनी मांडलेली आहे, किंवा बुद्धिमत्ता ही एकूण 120 घटकांनी मिळून 120 पैलूंनी मिळून बनलेली आहे, असं गिलफोर्ट या संशोधकांनी त्यांच्या सिद्धांतामध्ये सांगितलेलं आपल्याला दिसून येईल. अलीकडच्या कालखंडामध्ये 5 संक्रिया गुणिले 5 आशय व माध्यमे गुणिले 6 निष्पत्ती असे मिळून बुद्धिमत्तेचे जवळपास म्हणजे बुद्धिमत्तेचे एकूण 150 पैलू मानले जातात. अगदी आपण असं म्हणूयात की पुण्यातील ज्ञान प्रबोधिनी या संस्थेमध्ये गिलफोर्टच्या प्रारूपावर गेली 35 वर्ष काम सुरू आहे. आणि या बुद्धीच्या प्रत्येक पैलूच्या मापनासाठी मराठीमधून चाचण्या तयार करण्यात आलेल्या आहेत. म्हणजे गिलफोर्ट या संशोधकांनी किंवा संशोधकाच्या मते त्यांच्या सिद्धांतामध्ये ते असं म्हणतात की बुद्धिमत्ता ही एकूण 150 घटकांनी मिळून बनलेली आहे. या 3 पैकी प्रत्येक एक तरी घटक कोणत्याही बौद्धिक कार्यामध्ये उपस्थित असतोच. म्हणजे हे सगळे घटक जे आहेत ते सगळे घटक एकमेकाशी संबंधित असलेले आपल्याला सांगता येतील. यानंतर पुढचा सिद्धांत आहे गार्डनरचा सिद्धांत. गार्डनर या संशोधकांनी बुद्धिमत्तेच्या बाबतीत जो सिद्धांत सांगितलेला आहे या सिद्धांताला बहुबुद्धिमत्ता सिद्धांत असंही म्हटलं गेलेलं आहे किंवा म्हणतात. या सिद्धांताला पूर्णतः घटनात्मक व माहितीचे संस्करण असंही म्हणता येणार नाही. या दोन्ही दृष्टिकोनाचे मिश्रण या सिद्धांतामध्ये आपल्याला पाहायला मिळते. गार्डनर यांनी 1983 मध्ये हा सिद्धांत सांगितलेला आहे. बुद्धिमत्तेच्या बाबतीत गार्डनर या संशोधकाचं संशोधन अत्यंत महत्त्वपूर्ण मानलं गेलेलं आहे. गार्डनर या संशोधकाच्या मते बहुतांश लोक जरी विचार, तर्क, प्रक्रिया आणि ज्ञान या संज्ञा एकाच अर्थाने वापरत असले तरी हे बुद्धिमत्तेचे विविध पैलू आहेत, असं गार्डनर या संशोधकाचं मत आहे. त्यांच्याबरोबर अन्यही क्षमता बुद्धीचे पैलू असतात. गार्डनर यांच्या मते विविध प्रकारच्या बुद्धिमत्तेनुसार प्रत्येक व्यक्ती अन्य व्यक्तीबरोबर व सभोवतालच्या परिस्थितीबरोबर प्रतिक्रिया किंवा आंतरक्रिया करत असतो. गार्डनर या संशोधकांनी परस्परांपासून सापेक्ष स्वतंत्र असणाऱ्या 7 क्षमता असतात असंही प्रतिपादन केलेलं आहे.
म्हणजे गार्डनर या संशोधकाच्या मते त्यांनी त्यांच्या बुद्धिमत्तेच्या सिद्धांतामध्ये ते असं म्हणतात की स्वतंत्र 7 प्रकारच्या क्षमता प्रत्येक व्यक्तीमध्ये असतात. या 7 क्षमतांनी मिळून व्यक्तीची बुद्धिमत्ता ही बनलेली आहे. मग त्या 7 क्षमता कोणकोणत्या आहेत, तर त्यामध्ये पहिली क्षमता त्यांनी सांगितलेली आहे व्यक्तीमध्ये असलेली भाषिक क्षमता. दुसरी सांगितलेली आहे संगीतीय क्षमता. तिसरी आहे तार्किक आणि गणितीय क्षमता. चौथी सांगितलेली आहे अवकाशी. पुढची सांगितलेली आहे त्यांनी हालचाल व शारीरिक गतिवेदनात्मक क्षमता. व्यक्तिगत किंवा ज्याला आपण आंतरवैयक्तिक बुद्धिमत्ता किंवा व्यक्तिगत बुद्धिमत्ता असं म्हणतो. अशा 7 बुद्धिमत्तांचा निर्देश गार्डनर या संशोधकांनी केलेला असतात. असं असलं तरी त्यांच्या मते या 7ही बुद्धिमत्ता पूर्णतः स्वतंत्रपणे कार्य करत नाहीत, तर त्या कोणत्याही कृतीमध्ये एकाच वेळेस एकापेक्षा जास्त या क्षमता काम करत असतात. उदाहरणार्थ ज्या व्यक्तीमध्ये आंतरवैयक्तिक कौशल्य अधिक असतात त्यांच्यात भाषिक कौशल्यही आपल्याला अधिक प्रमाणात दिसून येतात. थोडक्यात आपल्याला असं सांगता येईल गार्डनर या संशोधकांनी बुद्धिमत्तेच्या बाबतीत ज्याचे काही 7 क्षमता सांगितलेल्या आहेत त्यांचं मत असंही आहे या 7 क्षमता ज्या आहेत त्या संपूर्णपणे स्वतंत्रपणे काम करतात असं होत नाही. ज्यावेळेस एकाधिक क्षमता काम करत असते त्यावेळेस प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे त्या ठिकाणी दुसऱ्या क्षमतांचा सुद्धा अंतर्भाव होतो. गार्डनर या संशोधकांनी कालांतराने 7 प्रकारच्या बुद्धिमत्तेमध्ये आणखीन 2 प्रकारच्या बुद्धिमत्तांची किंवा क्षमतांची भर घातलेली आहे. त्याला आपण नैसर्गिक आणि अस्तित्ववादी बुद्धिमत्ता असं म्हणतो. म्हणजे एकंदरीत आपलं असं म्हणता येईल की गार्डनर या संशोधकांनी त्यांच्या सिद्धांतामध्ये बुद्धिमत्तेचे एकूण 9 पैलू किंवा 9 क्षमता सांगितलेल्या आहेत की ज्या एकमेकाशी पूरक आहेत. म्हणजेच आपण असं म्हणूया त्यांचं कार्य जे आहे ते 100% स्वतंत्र चालतं असं नाही. ज्यावेळेस एकाधिक क्षमता काम करत असते त्यावेळेस प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे त्या ठिकाणी दुसऱ्या क्षमता सुद्धा काम करत असतात. यानंतर बुद्धिमत्तेच्या बाबतीत आणखीन एक महत्त्वपूर्ण सिद्धांताचा उल्लेख आपल्याला प्रामुख्याने करावा लागेल, तो म्हणजे स्टर्नबर्गचा सिद्धांत. स्टर्नबर्ग यांनी बुद्धिमत्तेचा जो सिद्धांत सांगितलेला आहे या सिद्धांताला त्रिरचनात्मक किंवा 3 पदरी सिद्धांत असंही म्हटलं जातं. स्टर्नबर्ग या संशोधकांनी 1995 मध्ये हा सिद्धांत मांडलेला आहे. अरिस्टॉटल यांनी त्यांच्या बुद्धिमत्ता सिद्धांतात ज्याप्रमाणे बुद्धिमत्ता ही सैद्धांतिक, निर्णायक आणि व्यावहारिक पैलूंनी मिळून बनलेली असते असं नमूद केले, त्याचप्रमाणे याही सिद्धांतामध्ये बुद्धिमत्तेविषयी मत मांडलेले आहे. हे 3 घटक कोणकोणते आहेत, तर त्या 3 घटकामध्ये विश्लेषणात्मक बुद्धिमत्ता व घटनात्मक बुद्धिमत्ता ही क्षमता जी आहे ती समस्यांचं विश्लेषण करण्याची क्षमता, त्यांचे विविध घटकांमध्ये विभागणी करण्याची क्षमता असते. शैक्षणिक संपादन चाचण्या असतील, बुद्धिमत्ता चाचण्याद्वारे मापन केली जाणारी बुद्धिमत्ता या प्रकारची असते. याला काही लोक पुस्तकी शहाणपण असंही म्हणतात. त्याचबरोबर दुसरी जी क्षमता सांगितलेली आहे त्याला अनुभविक व सर्जनात्मक बुद्धिमत्ता असं म्हटलेलं आहे. नवीन परिस्थितीशी सर्जनशील प्रतियोजनांचा यामध्ये समावेश होतो. नवीन कल्पना मांडणं असेल, असंबंधित घटके असतील, माहिती संकलित करण्याची ही क्षमता आपल्याला सांगता येईल. बहुदिशीय विचारांचा यामध्ये समावेश होतो. नाविन्याला सामोरे जात असताना बोधात्मक संसाधने मुक्त करणारी, स्वयंचलितपणे व आपोआप ज्ञानाचा विविध पैलूंना प्रतिक्रिया करण्याची ही क्षमता आहे. आणि तिसरा जो घटक सांगितलेला आहे, तिसरी जी क्षमता सांगितलेली आहे याला संदर्भात्मक किंवा व्यावहारिक बुद्धिमत्ता असं म्हटलेलं आहे. यामध्ये आपण असं म्हणूयात की जीवनामध्ये चांगल्या प्रकारे प्रतियोजन होण्यास लागणारी क्षमता म्हणजे व्यावहारिक बुद्धिमत्ता होय. युक्तिवाद न परिस्थिती स्वतःला फायद्याची कशी ठरेल या प्रकारे ती वळवून घेणे, स्वतःची ध्येय असतील, उद्दिष्टे असतील सफाईदारपणे करून घेण्यासाठी ही बुद्धिमत्तेची क्षमता जी आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे असं आपल्याला सांगता येईल. तर स्टर्नबर्गचा व्यक्तिमत्व सिद्धांत असेल, गार्डनरचा सिद्धांत असेल, गिलफोर्डचा बुद्धिमत्तेचा सिद्धांत असेल, स्पियरमनचा सिद्धांत असेल, बुद्धिमत्तेचे हे जे विविध सिद्धांत वेगवेगळ्या संशोधकांनी सांगितलेले आहेत, या वेगवेगळ्या सिद्धांतामध्ये
सिद्धांतामध्ये आपल्याला एक गोष्ट प्रामुख्याने त्याचा उल्लेख करावा लागेल की या संशोधकाच्या मते त्यांचं मत असं आहे की बुद्धिमत्ता ही वेगवेगळ्या क्षमतांनी मिळून बनलेली आहे. म्हणजे विचार करण्याची क्षमता असू द्या किंवा एखाद्या समस्येतून बाहेर पडण्याची क्षमता असू द्या, या वेगवेगळ्या क्षमतांनी मिळून बुद्धिमत्ता बनलेली आहे असं आपल्याला सांगता येईल. तर आज आपण आपल्या तासाला व्यक्तिमत्व आणि बुद्धिमत्ता या प्रकरणातील बुद्धिमत्तेचे सिद्धांत हा पॉईंट जो आहे तो कव्हर केलेला आहे. यानंतरचे राहिलेले पॉईंट जे आहे ते आपण पुढच्या तासाला कव्हर करूयात. धन्यवाद.